गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. निलंबनाच्या चॅम्पियन तहसीलदार सूर्यकांत येवले पुन्हा चर्चेत. बोपोडी जमीन कांडाने उघडल्या काळ्या फायली, राजकीय वरदहस्ताची सावट गडद. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके आणि आपण पाहत आहात गुन्हे शोध न्यूज नेटवर्क. बोपोडी येथील सरकारी जमीन फेरनावी निदर्शनाच्या खेळात कुळाच्या नावे करण्याचा प्रयत्न करताना सापडलेले तहसीलदार सूर्यकांत येवले आता पुन्हा एकदा वादळाच्या केंद्रस्थानी. खडक पोलिसांच्या एफआयआर मध्ये तर थेट नमूद. या अधिकाऱ्याला अशा गैरधंद्याची सवय झाली आहे. ही एक ओळख सर्व काही सांगून जाते, कारण येवले याचा इतिहास म्हणजे एक निलंबनाची गुन्हेगारी मालिका. 4 जिल्हे, 4 निलंबन आणि तरीही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या विभागात पोस्टिंग. अधिकाऱ्यांमध्ये सरकारी गोष्टीत कोणी इतक्या वेळा निलंबित झाला तर आता घर बसल्या ठेवतात पण येवले. 4 ठिकाणी निलंबित झाल्यानंतरही पुण्यासारख्या टॉप लोकेशनवर पोस्ट. निलंबनाचा प्रवास: गडचिरोली निलंबन, मानखटाव सातारा निलंबन, इंदापूर निलंबन आणि आता पुणे 4थ्या निलंबनाचा ठप्पा. घराघरात चर्चा एकच, इतका मोठा संरक्षण छत्र कोण देतंय? हा साधा अधिकारी नाही, पाठीमागे मोठी ताकदच आहे. बोपुडी जमीनकांड, 13 एकर सरकारी संपत्ती खाजगी करण्याचा धडाडीने प्रयत्न. कृषी महाविद्यालयाची 13 एकर जमीन सातबाऱ्यावर 70 वर्षापासून सरकारी मालकी आणि तरीही एका साध्या अर्जावरून जमीन कुळाच्या नावे करण्याचा धक्कादायक निर्णय. एफआयआर मधील ठळक मुद्दे: येवले यांना यापूर्वी अशा प्रकारांची सवय. 4 वेळा निलंबन, काळा इतिहास, सातबाऱ्यावर सरकारी नोंद असताना बेकायदेशीर फेरफार करण्याचा प्रयत्न. जिल्हा प्रशासनाने याला धोक्याची घंटा मानत खडक पोलिसात गुन्हा नोंदवला. अधिकाऱ्यांत रोष: पुण्यासारख्या विभाग अशा अधिकाऱ्याला हे कोण करतं? जिल्हा प्रशासन, महसूल विभाग आणि आयएएस आयपीएस लॉबी मध्ये एकच संताप. इतक्या वादात गुरफटलेला अधिकारी पुणे शहराचा तहसीलदार कसा काय? वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही बोलके इशारे. पाठीमागे प्रचंड राजकीय आशीर्वाद नसतात तर एवढं काही शक्यच नव्हतं. नियुक्तीची चौकशी नक्कीच झाली पाहिजे. पुण्यात सध्या हॉट टॉपिक येवले यांच्यावर गाजणार मोठी कारवाई. बोपुडी जमीन कांडाने अगदी मंत्रालयापर्यंत तणाव वाढवला आहे. पुण्यातील सर्व मोठ्या अधिकाऱ्यांचे, राजकीय नेत्यांचे एकच लक्ष, येवले यांच्यावर खऱ्या अर्थाने पावले उचलली जातील ही वरदहस्त पुन्हा वाचवणार. पुढील चौकशी, एसीबीची एंट्री आणि प्रशासनाच्या हालचाली हे प्रकरण आता राज्यभरातील सर्वाधिक चर्चेत मुद्दा बनले आहे.